नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की उन्हाळी कांद्याची जी काय लागवड करायची आहे, तर त्या लागवडीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी जी काय रोप आहे, तर ते रोप टाकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे रोप टाकल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की जी काय कांद्याच्या रोप टाकलेला आहे, तर त्या रोपामध्ये पहिली फवारणी कोणती आणि किती दिवसांनी करणं, हा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोठा प्रश्न असतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तेच पाहणार आहे की जी पहिली फवारणी कांद्याच्या रोपावरती जी काय पहिली फवारणी आहे, तर ती किती दिवसांनी आणि कोणती करणं गरजेचं आहे, तर ते पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर पाहिलं तर जी काही कांद्याच्या रोपावरती पहिली फवारणी आहे, तर ते आपल्याला कांद्याचं रोप टाकल्यापासून 10 ते 12 दिवसांनी आपल्याला करणं तिथे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या कांद्याचं रोप टाकल्याच्या नंतर 10 ते 12 दिवस होतील, म्हणजे ज्यावेळेस तुमचे जे काही कांद्याचं रोप आहे, तर ते 2 ते 3 पातींवर आल्याच्या नंतर ही फवारणी आपल्याला तिथे करणं खूप महत्त्वाचं असतं. याच्या अगोदर जर तुम्ही फवारणी केली तर जे काही रोप आहे, तर ते नाजूक असतं, लहान असतं. तर त्याच्यावरती जर फवारणी केली तर जे काही स्ट्रेस आहे, तर हे जे काही आपण फवारणी करणार आहे, तर याचा पूर्णपणे झाडांवरती जे काही रोप आहे, तर त्या रोपांवरती स्ट्रेस आलेला पाहायला मिळतो आणि जे काही रोप आहे, तर ते त्या ठिकाणी पिवळं पडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे 10 ते 12 दिवसानंतर फवारणी करणं ते आपल्याला फायद्याचं पडू शकतो. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जे काय आपण फवारणी करणार आहे, याच्यामध्ये पहिली फवारणी करत असताना आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन वापरायचं आहे, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये कॉम्बिनेशन वापरत असताना तुम्हाला जे काय एक बुरशीनाशक वापरायचं आहे, एक कीटकनाशक वापरायचं आहे आणि एक बायोस्टिम्युलंट किंवा एक मायक्रोन्यूट्रंट वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जे काय आपण बुरशीनाशक वापरणार आहे, तर त्याच्यामध्ये वापरत असताना जे काय मॅनकोझेब कंटेंट असलेलं बुरशीनाशक वापरायचं आहे, की जे आपल्याला M45मध्ये हा कंटेंट आपल्याला मिळताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्यावेळेस तुम्ही मॅनकोजेब कंटेंट असलेल्या M45ची ज्यावेळेस तुम्ही फवारणी करत असाल, तर याचा रिझल्ट आपल्याला असा मिळणार आहे की ज्या काही कांद्याचं रोप टाकलेलं आहे, त्याच्यावरती लवकर येणाऱ्या ज्या काय बुरशी आहेत, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जी डाउनी मिल्ड्यू आहे किंवा पर्पल ब्लॉच ज्याला आपण म्हणतो की जांभळ्या रंगाचे जे काही स्पॉट येतात, तर ते स्पॉट आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय डम्पिंग ऑफ आहे, की जे काय च्या रोपाचा जो काय मानेचा भाग आहे, तर त्या ठिकाणचं जे काही मान आहे, तर त्या ठिकाणी सड निर्माण झालेली पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी जे काय रोप आहे, तर ते रोप कोलमडून पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि रोप त्या ठिकाणी जळून गेलेलं पाहायला मिळतं. ज्यावेळेस तुम्ही या बुरशीनाशकाची फवारणी करता, तर त्यावेळेस जे काय ह्या 3 बुरशी आहेत, तर या बुरशींचा आपल्याला तिथे कंट्रोल झालेला पाहायला मिळतो आणि रोप आपल्या चांगल्या पद्धतीने तिथे वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये पहिल्यांदा जे काय बुरशीनाशक वापरलं आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला एक कीटकनाशक वापरायचं आहे, की त्या कीटकनाशक वापरत असताना त्याच्यामध्ये जे काय इमिडाक्लोप्राइड कंटेंट असलेलं आपल्याला तिथे कीटकनाशक वापरायचं आहे, की कॉन्फिडर असेल किंवा आयडॉल असेल, तर याच्यामध्ये हा आपल्याला इमिडाक्लोप्राइड जो कंटेंट आहे, तर याच्यामध्ये मिळतो, की जे कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन वापरून ज्यावेळेस आपण फवारणी करतो, तर याच्यामध्ये जे काय लवकर येणारे जे काय आपल्या कांदा रोपावरती जे काय फुलकिडे असतील, थ्रिप्स असेल, मावा असेल, जे काय आळे वगैरे असतील, छोटे छोटे आळे वगैरे असतील, तर याचं कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतो आणि जी काय रोपाची उत्तम दर्जाची जी काय वाढ आहे, तर ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. आणि शेतकरी मित्रांनो, तिसरी गोष्ट आणि या कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं आहे, की याच्यामध्ये एक मायक्रोन्यूट्रिएंट किंवा मायक्रोन्यूट्रिएंटच्या व्यतिरिक्त जी काय तुम्ही बायोस्टिम्युलंट आहे, तर तेही तुम्ही वापरू शकता. मायक्रोन्यूट्रिएंट वापरत असताना चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्यूट्रिएंट ते आपल्याला वापरणं खूप महत्त्वाचं असतं, की ज्यावेळेस तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट असेल किंवा जे काय बायोस्टिम्युलंट असेल, तर ते वापरत असताना जे काय तुमचं रोप आहे, तर त्या रोपाला चांगल्या पद्धतीची काळोखी आलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि जो काय रूट झोन आहे, जे काय मुळे आहेत, तर त्या मुळ्यांची चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट जी आहे, तर ती त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि रोप जे आहे, तर ते चांगल्या उत्तम क्वालिटीचं किंवा चांगल्या दर्जाचं आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि जी काय झाडांची उंची असेल किंवा क्वालिटी असेल, तर ती चांगली झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. मग याच्यामध्ये जे काय बायोस्टिम्युलंट वापरत असताना तुम्ही त्याच्यामध्ये बायोविटाही वापरू शकता.
शेतकरी मित्रांनो, हे कॉम्बिनेशन वापरत असताना तुम्हाला एक बुरशीनाशक तुम्ही M45 वापरू शकता, एक कीटकनाशक तुम्ही कराटे वापरू शकता किंवा आयडॉल वापरू शकता. आणि याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट वापरत असताना चांगल्या क्वालिटीचा मायक्रोन्यूट्रंट वापरा आणि जे काय सीविड एक्स्ट्रॅक्ट आपण बायोस्टिम्युलंट म्हणतो, तर ते तुम्ही बायोविटा जे आहे तर ते या ठिकाणी वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, याचं हे वापरत असताना याचं प्रमाणही खूप महत्त्वाचं असतं. आपलं रोप जे आहे तर ते रोप हे बारीक आहे आणि जे काय याचं प्रमाण आहे तर ते प्रमाणही आपल्याला मापात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये जे काय मॅन्कोजेब कंटेंट असलेले M45 आहे तर ते आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मिळतं. आणि हे 15 लिटर पंपासाठी वापरत असताना आपल्याला ते 25 ग्रॅम जे काय M45 आहे तर ते वापरायचं आहे. आणि जे इमिडाक्लोप्राइड आहे तर ते आपल्याला प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला 15 ml त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे तर ते मायक्रोन्यूट्रिएंट पावडर फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला 25 ग्रॅम त्या ठिकाणी वापरायचं आहे. जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर 20 ml आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सीविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे काय बायोस्टिम्युलंट आहे, बायोविटा आहे तर ते वापरत असताना आपल्याला 40 ml जे आहे तर ते आपल्याला 40 ml त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि हे वापरत असताना ज्यावेळेस तुम्ही याची जे काय आपलं कांद्याचं रोप आहे तर त्या कांद्याच्या रोपावरती फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला आलेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. धन्यवाद.